नमस्कार। आज मोहोळ पोलीस स्टेशनला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आज एक निवेदन दिले। या निवेदनाचा विषय असा आहे की परवाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आमचे नेते युवा नेते माननीय अजिंक्यराणा पाटील साहेब यांच्यावर एक आक्षेपार्ह अशी टीका टिप्पणी केली। त्याच्यामध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांनी वाढदिवसाचा घातलेला हात त्याला घातला म्हणून असं एक वक्तव्य करून एक फेक नेरेटिव्ह आणि समाजामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून आपली पोळी बाजून घेण्याकरिता एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। त्या निषेधार्थ आज आम्ही संविधानाच्या माध्यमातून निवेदन देऊन पोलीस प्रशासन आणि तहसीलदारास निवेदन दिले आणि विनंती केली आहे की लवकरात या अशा कृत्य केलेल्या व्यक्तीवर आपण कारवाई करावी आणि समाजात जो सखोलता आहे, सर्व जाती समभाव धरून म्हणून आपण चालतो आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी द्वेषापोटी वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि त्याचं राजकारणाची आपली पोळी बाजून घ्यायची या उद्देशाने करणाऱ्या व्यक्तीवर उमेश पाटलावर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे याकरिता आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि त्यात विनंती करतोय आम्ही प्रशासनास की लवकरात लवकर आपण कारवाई करावी। आम्ही त्यांच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी अजिंक्यराणा साहेबावर प्रेम करणारे समर्थक यांना आम्ही थांबवले की आपल्याला काही अनुचित प्रकार करायचा नाही आहे। संविधानाच्या माध्यमातून उमेश पाटलावर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे, पण तसं नाही घडलं तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू आणि याचे परिणाम प्रशासनाने त्यांना भोगावे लागतील। म्हणून आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच आमची विनंती असेल। धन्यवाद।